नमस्कार अमरावतीतील फ्रेझरपुरा पोलीस स्टेशन हद्दीत दोन गटांमध्ये झालेल्या वादानंतर तणावाचं वातावरण निर्माण झालं आहे। महालक्ष्मी कॉलनी परिसरात झालेल्या या प्रकारानंतर दोन्ही गटांनी एकमेकांविरोधात गंभीर आरोप करत पोलिसात तक्रार दाखल केल्या आहेत। मिळालेल्या माहितीनुसार धार्मिक पूजा सुरू असताना अश्लील शिवीगाळ, मारहाण आणि जातीवाचक अपमान केल्याचा आरोप करत एका गटातील महिलेने पोलिसात तक्रार दाखल केली आणि या तक्रारीवरून फ्रेझरपुरा पोलिसांनी 9 जणांविरोधात ॲट्रॉसिटी ॲक्टसह विनयभंगाचे गुन्हे दाखल केले असून त्यापैकी 4 जणांना ताब्यात घेण्यात आला आहे। घटनेनंतर 12 मेच्या रात्री दोन्ही गटातील शेकडो महिला आणि पुरुष फ्रेझरपुरा पोलीस ठाण्यात दाखल झाले। यामुळे पोलीस स्टेशन परिसरात मोठी गर्दी आणि तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं। काही राजकीय पक्ष आणि सामाजिक संघटनांचे पदाधिकारी देखील घटनास्थळी पोहोचले। दरम्यान दुसऱ्या गटाकडूनही प्रतितक्रार दाखल करण्यात आली आहे। फिर्यादी महिला आणि तिच्या मैत्रिणीला मारहाण, अश्लील शिवीगाळ आणि विनयभंग केल्याचा आरोप करण्यात येतोय। या प्रकरणात पोलिसांनी महिला आणि पुरुषांसह 28 जणांविरोधात गुन्हे दाखल केले असून घटनेचा पुढील तपास सुरू आहे। दोन गटातील वाढत्या तणावांच्या पार्श्वभूमीवर परिसरात अतिरिक्त पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलाय आणि या घटनेमुळे महालक्ष्मी कॉलनी परिसरामध्ये तणावपूर्ण शांतता असून पोलिसांकडून परिस्थितीवर बारकाईने लक्षही ठेवले जात आहे। महालक्ष्मी कॉलनी दवाडे लेआउट येथे बौद्ध पौर्णिमा निमित्त मनपाच्या परवानगीने स्थानिक कार्यक्रम तिथल्या एरियातील ग्राउंडमध्ये घेतला होता आणि नंतर एका गटाला ते मान्य नव्हतं। त्यामुळे त्या कॉलनीतले 2 वेगवेगळे गट झाले। त्या 2 गटामध्ये दिनांक 12/5/2026 रोजी रात्रीच्या दरम्यान 2 गटामध्ये वाद झाला आणि पोलीस तात्काळ तिथं पोहोचल्यानंतर त्यांना तिथं शांतता राहण्याचं आवाहन करून दोन्ही पार्ट्या पोलीस स्टेशनला आल्या। पोलीस स्टेशनला आल्यानंतर दोन्ही गटातील दिलेल्या लेखी रिपोर्टवरून 2 वेगवेगळे गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत। ॲट्रॉसिटी ॲक्ट अंतर्गत सुद्धा गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती आहे। बरोबर। एका गटाने दिलेल्या तक्रारीवरून त्या आरोपींविरुद्ध ॲट्रॉसिटी ॲक्ट, विनयभंग, अश्लील शिवीगाळ, गैरकायद्याची मंडळी जमा करून गुन्हा दाखल केलेला आहे आणि दुसऱ्या गटाने दिलेल्या तक्रारीवरून, लेखी तक्रारीवरून त्यांचीसुद्धा गैरकायद्याची मंडळी जमवून अश्लील शिवीगाळ करून विनयभंग केल्याची लेखी तक्रारीवरून गुन्हा दाखल केलेला आहे। एका गुन्ह्यामध्ये ॲट्रॉसिटी ॲक्टच्या गुन्ह्यामध्ये 4 आरोपी अटक केलेले आहेत, न्यायालयात पाठवलेले आहेत। एका गुन्ह्यामध्ये 9 आहेत आणि दुसऱ्या गुन्ह्यामध्ये 20+2 असे आरोपी आहेत।